नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी निवेदक राजीव गोसावी. आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काय मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, मी आज घेऊन आलो 1960 च्या दशकातील काही कृष्णधवन चित्रपटाच्या आठवणी. जुनं ते सोनं या सदरात. आणि आजचा चित्रपट 1961 रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात प्रपंच. या चित्रपटाचे निर्माते गोविंद घाणेकर, दिग्दर्शक मधुकर पाठक, कथा, पटकथा, संवाद, गीत ज्यांनी लिहिली ते असे आदरणीय ग. माडगुळकर. चला, आपला जास्त वेळ घेत नाही, थेट आपण एक कथानकाला सुरुवात करूया. म्हणजे एक गावाचं नाव पारगाव. या पारगावमध्ये संपूर्ण गाव काबाड कष्ट करणारं, शेतीमध्ये रमणारं, धार्मिक वृत्तीचं. आणि धार्मिक वृत्ती म्हटले की सगळी मंडळी भजन, कीर्तन याच्यामध्ये दंग असणार. या गावामध्ये एक कुटुंब राहतं आणि ते म्हणजे देवा कुंभार. देवा कुंभार या परिवारामध्ये देवा कुंभार यांची आई, जिला अलीकडच्या काळामध्ये फारसं दिसत नाही, देवा कुंभाराची पत्नी आणि जवळपास 7 मुलं. एक देवा कुंभाराचा लहान भाऊ आहे, शंकर. शिक्षणासाठी परगावी असतो. पण असं कळतंय की तो लवकरच गावी येणार आहे. असा परिवार देवा कुंभाराचा. आता उल्लेख करतो देवा कुंभाराच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते. अरे रे रे रे! नेहमीप्रमाणे मी बोललो ना. नाही, देवा कुंभार यांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध शाहीर आदरणीय अमर शेख. काय सांगू त्यांच्याबद्दल. अमर शेख म्हटलं की संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती लढा, मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी ज्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून, लोकनाट्याच्या माध्यमातून संपूर्ण समाज प्रबोधन केले, असे लोकशाहीर शाहीर अमर शेख यांना आपण देवा कुंभार यांच्या भूमिकेत पाहतोय. त्यांची पत्नी पारू आणि पारूच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय सुलोचना लाटकर. बाकी छान. त्यांना 6-7 मुलं असतात. सगळा प्रपंच छान चाललेला असतो. सगळं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. एकदा सकाळी पोस्टमन आला आणि पोस्टमन आला म्हटलं की देवा तुझं पत्र आहे. आता देवाला कुठं पत्र वाचता येतं, शिकलाच नाही. मुलांनाही पत्र वाचता येत नाही. पोस्टमनला देवा म्हणाला, अरे तुम्हीच पत्र वाचून दाखवा. पोस्टमन पत्र वाचतात आणि सांगतात, अरे देवा, शंकर लवकरच येतोय, त्यासाठी त्याने हे पत्र पाठवलेलं आहे. काळजी नसावी. झालं. पोस्टमन गेला. घरामध्ये सगळे कामाला लागले. अरे शंकर येतोय, शंकर येतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी विचार केला, एवढ्या वर्षांनी आपला भाऊ शंकर घरी येतोय, काहीतरी गोडधोड झालं पाहिजे. आता गोडधोड झालं पाहिजे म्हटल्यानंतर शंकरला पुरणाची पोळी खूप आवडते. पण गरिबी इतकी देवाची की घरामध्ये गहू नाही. शेवटी पारू म्हणा, घरातले सगळे म्हणतात की कुठून तरी का होईना पण ते गहू आणा, शंकर येतोय, काय कमी पडाय. संपूर्ण गावामध्ये दुकानदारांना विचारून झालं, ओळखीच्या लोकांना विचारून झालं, कोणी काही गहू द्यायला तयार नाही. शेवटी काय करावा हा प्रश्न पडला आणि असा विचार करता करता गावामध्ये एक तेलाचं घर असतं, रामातेली. रामाच्या तेलीच्या घरी देवा गेला. आता रामातेली घरामध्ये नव्हता, पण त्याची मुलगी चंपा होती. इथं उल्लेख करतो
चंपाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय सीमा देव. सीमा देव म्हटलं की अगदी त्या काळातले अनेक चित्रपट अ, आपल्या डोळ्यासमोर येतील. त्यांनी ज्या कालखंडामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवात केली ते 1957 मध्ये ज्या चित्रपटामधून त्या आपल्याला भेटीस आल्या, तो चित्रपट म्हणजे आलिया भोगासी. आणि त्यानंतर एक 2-3 वर्षामध्येच मेन नायिका असलेला हा चित्रपट प्रपंच त्यांना मिळाला. अशा सीमा देव या चित्रपटामध्ये चंपा आहेत. आता आपण पुढे जाऊया. तर चंपानी दिलं भाऊ, गहू दिले, त्यानंतर देवाशी गप्पा मारल्या. आता आपल्याला कल्पना देतो, शंकर आणि चंपा हे लहानपणीचे मित्र. एकमेकावरती प्रचंड प्रेम असलेलं. आणि आज शंकर येतोय म्हटल्यावर चंपाला सुद्धा खूप आनंद झाला. आणि मनामध्ये स्वप्न असतं ना, की आपलं आता लग्न होईल वगैरे. आपणही छानपैकी संसार करू. तसं चंपाला सुद्धा वाटायचं. देवाने गहू घेतलेले आहेत, घरी गेलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता बातमी तर कळलेली ना. चंपाला समजलं शंकर येतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे स्टेशनवर गाडी आली आणि शंकर गाडीतून उतरला. घराकडे निघाला तर स्टेशन जवळच एक गाडी, बैलगाडी. तरणा बाण पोऱ्या गाडीत फेटा-बिटा घातलेला. तुम्हाला तुम्हाला प्रश्न पडेल मी असं का म्हणतोय? त्याची गंमत अशी आहे, तरणा बाण पोऱ्या. मी असं म्हटलं ना, तर पूर्णपणे वेषांतर करून चंपा गाडीमध्ये आले. आता हे शंकरला काय माहिती? शंकर म्हणतोय, "कुठं चालला रे? पारगावाला सोडतो का?" तो हे म्हणते, "बसा." बसले आणि गाडी सुरू झाली बिनधास्त. आणि गाडी सुरू झाल्यानंतर एक सुंदर गाणं या ठिकाणी चित्रित करण्यात आलं. आणि ते गाणं म्हणजे बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा. आहा! आदरणीय आशा भोसले यांनी गायलेले हे गाणं श्रीकांत मोघे आणि सीमा देव यांच्यावर चित्रित या चित्रपटामध्ये बघा. सुंदर गाणं आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी त्याचं चित्रीकरण झालं आणि ते गाणं मात्र चित्रपटामध्ये आपण नक्की पहा. आता मी सांगत होतो ठरल्याप्रमाणे वेश पालटून चंपाने गावापर्यंत गाडी आली, गप्पा झाल्या तरी कुणालाच कळालं नाही. म्हणजे विशेष करून शंकरला समजलंच नाही, ही चंपा आहे. गाडी निघून गेली. घरी घरच्यांना सगळं माहिती आहे, की ही चंपाच. बास घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. आजीला आनंद झाला, वहिनीला आनंद झाला, मुलं खुश झाली आणि ठरल्याप्रमाणे दादाशी बोलणं होतं शंकराचं, की "दादा मी आता परगावी पुन्हा काही जाणार नाही. शिक्षण झालं. आपल्याच गावामध्ये भांड्याचा कारखाना सुरू करू. आपली जागा आहे बघू आणि तिथं आपलं सुरू करू. चिनी मातीचा भांड्याचा कारखाना आपल्याला सुरू करायचा आहे." असं ठरलं. भाऊ म्हणला, "हरकत नाही." दुसऱ्या दिवशी बघतात, तर गावामध्ये जाऊन त्यांनी एका दुकानदाराकडून पत्रे, चौकटी या सगळ्या विकत घेऊन आणल्या आणि पैसे नंतर देतो म्हणले. शंकरालाही पैसे दिले. मग काही हरकत नाही म्हणे, घेऊन जा. सगळं सामान गोळा करून सगळी तयारी चाललेली आहे. आठवड्याच्या बाजाराला देवा गेला. आता त्या काळामध्ये बाजाराला जाणं म्हणजे जे माठ आहेत, ते माठ विक्रीसाठी घेऊन जायचं. गाढव असतं. गाढवावरती ते सगळे माठ टाकायचे आणि शेजारच्या खेडेपाडी जाऊन त्याची विक्री करायची आणि मग येताना काही धान्य वगैरे आणायचे. देवा गेला आणि वेशीपाशी जवळपास वेशीपाशी जातो नाही जातो तोच गावचा सावकार तिथं आला. त्याला कळलं, शंकर आलेला आहे. घर बांधाय काढलंय. माझे पैसे देत नाही. 4-5 वर्ष झालं. ₹1700 तू देत नाही. देवाला म्हटला तो. उद्याच्या उद्या मला पैसे पाहिजेत. देवा म्हणतो ते देवाचं काय तो ऐकाय तयार नाही आणि शेवटी बघा, सावकार म्हणतो, "मला ते काय माहीत नाही. शंकर तुझाच भाऊ ना. तुमच्या अजून वाटण्या कुठं झाल्यात? त्याच्यामुळं सगळं तुम्ही नवीन बांधकाम करताय, घर बांधताय. मला काही माहीत नाही. उद्या सकाळी मी तिथं येणार. मला माझे पैसे मिळायला पाहिजेत." काय सांगायचं? पूर्ण निराशा झाली. गाढव वळवलं.
घरी आला देवा आणि त्याने शंकराला सांगितलं, की मला आत्ताच्या आत्ता वाटणी झाली पाहिजे. तुझं तू सेपरेट राहा, माझं मी सेपरेट राहतो. कुणालाच का नाही असं का म्हणायला लागले? हे असे का म्हणायला लागले? सकाळ झाली, पंचमंडळी आली, वाटण्या केल्या. सावकार सुद्धा आला होता तिथं. सावकाराने जे सामान आणलं होतं का दुकानातून उधारीचं, म्हणजे पत्रे असतील, चौकटी असतील, त्या सावकाराला मिळाल्या. आणि घर, शेवटी शंकराने हात जोडले, म्हणले, मला घर तर राहू द्या. माझे पैसे टाका. त्या सामानाचे पैसे वायतावत करून जे पैसे राहतील ते पैसे टाका आणि ते पैसे सगळे शंकराने दिले. ते व्यवसायासाठी आणले होते, उद्योगधंद्यासाठी कष्ट करून आणले होते. ते पैसे शेवटी सावकाराला द्यावं लागलं. तेव्हा ते घर त्यांना मिळालं. सगळी माणसं निघून गेली. पंच गेले, सावकार गेला, घरी उरली ती आपलीच माणसं. काही नाही, काही शिल्लक राहिले नाही. देवाला खूप वाईट वाटतं. देवा कुंभाराला वाटलं, माझ्यासाठी माझ्या भावाने कष्ट करून आणलेला पैसा दिला. मी एवढा कर्जबाजारी दिलं, ते सगळं त्याने मिटवलं. आता ना आपण हे घर सोडलेलंच बरं. आणि रागाच्या भरामध्ये देवा कुंभार घरातून निघून जातात. आता मी आपल्याला विचारतोय, देवा कुंभाराचं पुढं काय होतं? चंपाचं आणि शंकरचं लग्न होतं का? पारूचं पुढं काय होतं? या 7 मुलांचं पुढं काय होतं? आणि हे जर समजायचं असेल तर आपल्याला पाहावं लागेल सुपरहिट मराठी चित्रपट प्रपंच. मित्रांनो, या चित्रपटातील गाणे खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे मला अजून आठवतंय. त्या गाण्याबद्दल तर बोलणारच आहे. परंतु या चित्रपटामध्ये शंकरची भूमिका ज्या अभिनेत्याने केली त्यांच्याबद्दल बोलूया. त्या अभिनेत्याचं नाव आदरणीय श्रीकांत मोघे. श्रीकांत मोघे यांची आठवण सांगण्यापूर्वी मी आपल्याला एक कल्पना देतो. प्रादेशिक वृत्त विभाग दिल्ली, म्हणजे दिल्ली आकाशवाणी केंद्रावर वृत्त निवेदक म्हणून ते सेवेत रुजू झाले. नोकरीच. त्यानंतर त्यांची बदली मुंबईमध्ये झाली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला. ते बातम्या द्यायचे. त्या काळामध्ये प्रादेशिक वृत्त विभागामध्ये दिल्लीला त्यांच्याबरोबर नंदकुमार कारखानीस, विश्वास मेहंदे ही नामवंत मंडळी त्या काळामध्ये होती. आपल्याला कल्पना आहे की नंतर त्यांची बदली मुंबईला झाली. प्रादेशिक वृत्त विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर त्यांची बदली मुंबईला झाल्यानंतर देखील त्यांनी नोकरी सांभाळून नाटकाचा प्रपंच मात्र छान केला. अनेक नाटकांमधून त्यांनी कामं केली. जर उल्लेख करायचा झाला तर सीमेवरून परत जा, लेकुरी उदंड झाली, वाऱ्यावरती वरात, त्याचप्रमाणे संकेत मिलनाचा, तुझा आहे तुझं पाशा, अशी अनेक नाटकं. नाटकामध्ये काम करता करताच त्यांनी या चित्रपटामध्ये काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा हा पहिला चित्रपट. अप्रतिम भूमिका त्यांनी या चित्रपटात केली. आपण चित्रपट जरूर पहा. अर्थात प्रपंच. मित्रांनो, जसं मी आपल्याला कथानकाबद्दल सांगितलेलं आहे, तसंच आपण या चित्रपटाचे गीतकार आदरणीय ग. दी. माडगूळकर आणि या चित्रपटाचे संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्याबद्दल बोलूया. अगदी लहानपणापासून रेडिओ ऐकण्याचे छंद असल्यामुळं रोज सकाळी भक्तिगीतामध्ये म्हणा किंवा आपली आवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, ही गाणी लहानपणापासून कानावर पडायची. त्यातलं पहिलं गाणं तर खूप सुंदर आहे. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आदरणीय ग. दी. माडगूळकर यांचे शब्द आणि सुधीर फडके यांचं संगीत. त्यानंतर आणखी एक गाणं खूप त्या काळामध्ये गाजलं, म्हणजे फिरत्या चाकावरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आहा, अप्रतिम गाणं. त्याचप्रमाणे आशा भोसले यांनी गायलेलं या चित्रपटातील गाणं खूप सुंदर आहे. अर्थात बैल तुझे हर नावाने गाडीवान दादा. रेडिओच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमामध्ये गाणं ऐकण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी गाण्याचे कार्यक्रम करत असतील व्यासपीठावर, त्या प्रत्येक गाण्यामध्ये कार्यक्रमामध्ये या गाण्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. अप्रतिम गाणं आदरणीय आशा भोसले यांनी गायलेलं आहे.
आणि अभिनय आदरणीय सीमा देव यांनी केलेला आहे. चित्रपट मात्र पाहायलाच हवा. मित्रांनो, आणखी एक गोष्टीचा उल्लेख करतो, की आपल्या महाराष्ट्राची स्थापना जशी 1960 मध्ये झाली, तर 1962 मध्ये राज्य चित्रपट पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला आणि त्या पहिल्याच वर्षी या चित्रपटाला पुरस्कार मिळाले. म्हणजे मधुकर पाठक दिग्दर्शित प्रपंच, राजा परांजपे दिग्दर्शित सुवासिनी, अनंत माने दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे शाहीर परशुराम या चित्रपटाचा समावेश त्या काळामध्ये झाला. आणि त्याच वर्षी म्हणजे ज्यावेळेस राज्य चित्रपट पारितोषिक सुरू झालं सरकारच्या वतीनं, पहिल्या वर्षी या प्रपंचाला म्हणजे या चित्रपटाला खूप पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनेत्री सुलोचना, प्रपंच. उत्कृष्ट गीत ग दि. माडगूळकर, चित्रपट प्रपंच. उत्कृष्ट छायालेखन के. बी. कामत, घाणेकर, प्रपंच. फार सुंदर चित्रपट आहे मंडळी. आपण तो पाहायलाच हवा. जाता जाता मला आपल्याला सांगायचं आहे या चित्रपटाचं चित्रीकरण आणि त्यातले काही आठवणी. मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुका आहे आणि या मुळशी तालुक्यामध्ये पिरंगुट, सुतारवाडी आणि लवळे अशी 3 गावं अगदी शेजारी आहेत. या गावामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. पिरंगुट या ठिकाणी बाळू कुंभार यांचा जो वाडा, कुंभारवाडा म्हणायचे त्या काळामध्ये, त्या कुंभारवाड्यामध्येच या चित्रपटाचं चित्रीकरण 1961 साली झालं. ते बाळू कुंभार जिथं राहायचे त्याच ठिकाणी संपूर्ण म्हणजे कुंभार म्हटलं की अंगणामध्ये पूर्णपणे ते चाक असतं ज्याच्यावर माठ तयार होतात. त्याचप्रमाणे माठ करण्यापूर्वी माती आणि मातीला पुन्हा ती मळून घेतली जाते शेजारी. ती सगळी जागा हे सगळी त्यांना छानपैकी मिळालं आणि तिथं या चित्रपटाचं चित्रीकरण अत्यंत उत्तम झालं. सगळ्या गावकऱ्यांनी त्या काळामध्ये पूर्ण सहकार्य या चित्रीकरणासाठी झालं. आणि मी आपल्याला सांगतोय या चित्रपटातील पारूची भूमिका ज्या अभिनेत्रीने केली म्हणजे आदरणीय सुलोचना लाटकर. आता आदरणीय सुलोचना दीदी यांच्याबद्दल काय सांगावं. कोणतीही भूमिका त्यांना मिळो, प्रचंड त्या अभ्यास करतात आणि त्या पद्धतीनं त्या भूमिकेमध्ये मन लावून काम करतात. आता पारू गरीब आहे, गरीब कुंभार आहे, 7-8 मुलं आहेत, काबाड कष्ट करणारं कुटुंब आहे. म्हणल्यावर पारू तिच्या अंगावरची कपडे म्हणजे ज्या साड्या वगैरे असतील त्या चांगल्या फार नव्या असणार नाहीत. हे आदरणीय सुलोचना यांना माहित होतं आणि म्हणून त्यांनी स्वतःकडच्या साड्या त्या काळामध्ये तिथल्या महिलांना देऊन टाकल्या. विशेषतः कुंभारीने त्यांच्याकडून नातेवाईक त्यांच्याकडून जुन्या साड्या घेतल्या आणि त्या जुन्या साड्या नेसून त्यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण केलं. म्हणजे एखाद्या वेळेस अभिनयाकडं आपण कुठल्या भूमिकेतून किंवा भूमिका कोणती आहे, कपडे कोणते परिधान केले जातात, म्हणजे ते अगदी कुंभारीनेच वाटावं अशा पद्धतीनं त्यांनी कपडे परिधान केले. विशेषतः त्या कुंभारणीच्याच साड्या त्यांनी नेसल्यात चित्रपटामध्ये आपण पहा. आणखी एक उल्लेख करतो. कुंभारीण म्हटलं की तिचं कुंकू एक अशा वेगळ्या पद्धतीनं आहे, त्या त्यांनी छानपैकी लावलेलं आहे. कुंभारीण म्हटलं की ती साधारणपणे ती माती असते ना, घट बनवण्यापूर्वीची माती ती कशी मळली जाते, आधी जाऊन 2-3 दिवस आधी जाऊन ते संपूर्ण सराव त्यांनी केला. ह्या सगळ्या बारकाया म्हणजे इतके बारकावे या चित्रपटाच्या भूमिकेच्या बाबतीत त्यांनी अभ्यास करून या चित्रपटामध्ये पारूची भूमिका उत्तम केली आदरणीय सुलोचना लाटकर यांनी आणि म्हणूनच त्यांना त्या काळी 1962 साली उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. मित्रांनो, माझा एक छोटासा प्रयत्न आहे. 1960च्या दशकातील काही जुने चित्रपट ज्याला आपण कृष्ण धवन म्हणतो, जुनं ते सोनं म्हणतो आणि या चित्रपटातील काही आठवणी आहेत. नवीन पिढीला माहीत व्हावी. मी नवीन आहे, माझ्याकडून काही चुकत असेल तर आपण मला क्षमा करा. आपला उदंड प्रतिसाद माझ्या प्रत्येक व्हिडिओला मिळतोय त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.